कशा आहात तुम्ही सर्व? समज सर्व कशा आहात? लवकर सांगा कमेंट मध्ये. ओके, तर काल आपण बघितलं होतं ऑपरेटर. ऑपरेटर पाहण्यासाठी सुरुवात केली होती. तर ऑपरेटर म्हणजे आज आपण बघणार आहे आता अर्थमॅटिक ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर हे बघितलेले. आज आपण बघणार आहे लॉजिकल ऑपरेटर आणि असाइनमेंट ऑपरेटर. कोणते ऑपरेटर बघणार आहे आज? लॉजिकल ऑपरेटर आणि असाइनमेंट ऑपरेटर. ओके, तर लॉजिकल ऑपरेटर कोणते? तुझी डेफिनेशन घ्या लिहून पहिली. लॉजिकल ऑपरेटर म्हणजे ज्या दोन कंडिशन असणार आणि आपल्याला एक व्हॅल्यू असं रिटर्न करायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगायचं असेल तर आपण दोन कंडिशन केव्हा चेक करतो? समजा तुम्ही जॉब करताय आणि तुम्हाला लोन घ्यायचा आहे. मग त्यासाठी आपण दोन कंडिशन चेक करणार. एक, लोन घेण्यासाठी तुमचं एज आहे ग्रेटर दॅन 80 पाहिजे. 18 पेक्षा तुमचे एज मोठे पाहिजे आणि तुमची सॅलरी 30,000 म्हणजे 30,000पेक्षा जास्त पाहिजे. यावेळेस दोन कंडिशन लिहिणार आपण. त्यावेळेस आपण लॉजिकल ऑपरेटर असे यूज करतो. डेफिनेशन घ्या त्याची. पहिली गोष्ट लॉजिकल ऑपरेटरची. लॉजिकल ऑपरेटर आर used to combine two or more condition and and return either. ओके, मी तुम्हाला सांगितलं दोन कंडिशन आपण लोनच्या ज्यात दोन कंडिशन एकत्र करतात. लॉजिकल ऑपरेटर मध्ये कोणते कोणते ऑपरेटर येते? तर एक, फर्स्ट अँड ऑपरेटर. डबल अँड यूज करतो आपण त्याला. ओके, दुसरं आहे ऑर ऑपरेटर, ज्याला आपण दोन पाईप लावतो. हे ऑर ऑपरेटर. तिसरा आहे नॉट ऑपरेटर. ओके, नॉट ऑपरेटर. तर आपण आधी अँड ऑपरेटर बघणार आहे. अँड ऑपरेटर काय आहे, सिंटॅक्स कसा आहे, डेफिनेशन कशी. ओके, अँड ऑपरेटरची पण एक हे घ्या, लिहून घ्या डेफिनेशन. द अँड ऑपरेटर रिटर्न ट्रू. रिटर्न ट्रू. ट्रू तो माहिती काय प्रिंट होतो? वन. ट्रू ओनली व्हेन बोथ कंडिशन आर ट्रू. कंडिशन्स आर ट्रू. लॉजिकल ऑपरेटर आपल्याला काय काय यूज करतो आपण? ज्यावेळेस आपल्याला दोन्ही कंडिशन आहे ट्रू लागतात त्यावेळेस. ओके, जसं तुम्हाला सांगितलं, जर लोन साठी तुम्ही घ्यायचं असेल तर तुमचं एज ग्रेटर दॅन 80 पाहिजे आणि सॅलरी तुमची ग्रेटर दॅन 30,000 पाहिजे. मग दोन कंडिशन मध्ये मग एक कंडिशन ट्रू असेल तर काय येईल तेही बघू आपण. एक, ओके, समजा जर आता एक टेबल दाखवतो मी तुम्हाला, ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल. ओके, तुम्हाला दिसतंय? ट्रूथ टेबल सिंटॅक्स नाही सांगितलं तुम्हाला, सिंटॅक्स सांगतो मी आधी. त्याचा सिंटॅक्स कसा असतो? सिंटॅक्स ट्रूथ टेबल अँड ऑपरेटरचा पहिली फर्स्ट कंडिशन काय असणार? पहिली फर्स्ट कंडिशन अँड सेकंड कंडिशन. कंडिशन्स. कंडिशन.
ओके, ह्यो सिंटॅक्स असणार आहे ट्रूथ टेबलचा. ओके, तर सॉरी, अँड ऑपरेटर सिंटॅक्स आहे. आता आपण बघूया कसं आहे. समजा काय होतं, पहिली कंडिशन ट्रू असेल तर दुसरी कंडिशन ट्रू असेल तर काय होतं आहे की नाही. ही कंडिशन टू राहणार आणि इथं आपला रिझल्ट काय असेल तो. ओके, समजा पहिली कंडिशन ही ट्रू असेल, सेकंड कंडिशन पण ट्रू असेल, तर आपला रिझल्ट काय येईल, ट्रू येईल. ओके, पण जर आपली पहिली कंडिशन ट्रू आहे आणि दुसरी कंडिशन फॉल्स असेल, तर रिझल्ट काय येईल, तर रिझल्ट फॉल्स येईल. ओके, आणि जर आपली पहिली कंडिशन फॉल्स असेल आणि दुसरी ट्रू असेल, तरी रिझल्ट काय येणार, फॉल्स येणार. ओके, आणि समजा दोन्ही फॉल्स असेल तर मग काय ट्रू येईल का, काय येईल मग. समजा पहिली फॉल्स आहे, दुसरी पण फॉल्स आहे, तर रिझल्ट काय येईल, फॉल्सच येईल. ओके, हे आपलं आपला ट्रूथ टेबल आहे. तुम्ही समजून घ्या, मी तुम्हाला दाखवतो का. ट्रूथ टेबल जर पहिली कंडिशन दिली आणि ती जर ट्रू असेल, आपण दोन कंडिशन देणार, तर आणि दुसरी कंडिशन फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स. अँड ऑपरेटर मध्ये दोन्ही कंडिशन ट्रूच असेल तरच ट्रू आन्सर येत, अदरवाईज फॉल्स असेल. एक जरी कंडिशन असेल तरी ते आन्सर फॉल्स येतं. सिंटॅक्स समजला कसा आहे, पहिली कंडिशन लिहिणार, अँड ऑपरेटर यूज करणार, दुसरी कंडिशन लिहिणार. ओके, हे समजून घ्या. अँड ऑपरेटर मध्ये, सॉरी, हा, अँड लॉजिकल अँड ऑपरेटर मध्ये ज्यावेळेस लॉजिकल अँड लिहितो आपण, त्यावेळेस दोन्ही कंडिशन ट्रू असेल तरच आन्सर ट्रू येतं. जर दोन्ही कंडिशन पैकी एक जर कंडिशन फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स येईल. चला आपण हे कोड मध्ये तुम्हाला दाखवतो समजून कसं असतं. ओके, समजा फॉर एक्झाम्पल मी आता काय करतो, इन एज हे व्हेरिएबल स्टोअर करतो, त्याची एज 18 देतो. ओके, तुम्हाला सांगितलेलं मी कसं. आणि दुसरं काय करतो, हा, तर इन सॅलरी ही मी 25,000 स्टोर करतो. ओके, तर माझा ट्रू काय आहे, फॉल्स हे चेक करायचं. मी काय करतो, एज जर ग्रेटर दॅन 18 असेल अँड सॅलरी जर ग्रेटर दॅन 30,000 असेल, तर आता काय दाखवते कंडिशन, काय येईल आन्सर, सॅलरी इज ग्रेटर दॅन 30,000 और लेस दॅन, काय आन्सर येईल, काय आन्सर बघूया काय येते. तर आन्सर बघा काय येते, फॉल्स येते, कारण की सॅलरी ही ग्रेटर दॅन 30 नाही. आता याच्या जागी मी जरा रेंट मध्ये आपण करतो, समजा 10 इज
ग्रेटर दॅन 9 ही कंडिशन ट्रू आहे. अँड अँड 12 is less than or 20 हे दोन्ही कंडिशन ट्रू आहे. ओके, आता आउट ओके तर तिथे एक कंडिशन लिहिलेली मी की 10 is greater than 9 and 12 is less than 20 दोन्ही कंडिशन ट्रू आहे. आन्सर यायला काय आहे? ट्रू. तर बघू शकतो तुम्ही आन्सर ट्रू येते इथं. ओके, इथं आन्सर ट्रू आलेला आहे. दिसतंय? समजा जर याच्यातून एक कंडिशन मी जर फॉल्स केली, मग काय केलं 10 इज ग्रेटर दॅन 9 मग मी सांगतो 5 इज ग्रेटर दॅन 9 ही काय कंडिशन एक फॉल्स झालेली. आन्सर आणि एक कंडिशन ट्रू आहे. फर्स्ट कंडिशन फॉल्स आहे, सेकंड कंडिशन ट्रू आहे. आपण काय सांगतो एक फॉल्स असेल आणि एक ट्रू असेल तर आन्सर फॉल्सच येतो अँड ऑफ लॉजिकल अँड मध्ये. ते बघा शकतो तुम्ही तो परत फॉल्स आन्सर आलेलं आहे. ओके, आणि दोन्ही फॉल्स असेल तर मी सांगतो 21 इज लेस दॅन 20 दोन्ही कंडिशन काय फॉल्स. 21 हे लेस दॅन आहे का 20 पेक्षा नाही, तर आन्सर काय फॉल्सच येते. बघू शकता तुम्ही परत. ओके, आन्सर फॉल्सच आलेलं आहे. तर तुम्हाला पिरियडिक सॉरी ट्रूथ टेबल समजला. जर फर्स्ट कंडिशन ट्रू असेल आणि सेकंड कंडिशन ट्रू असेल तरच आपलं आन्सर ट्रू येणार. आणि जर एक कंडिशन ट्रू असेल आणि दुसरी फॉल्स असेल तरी आपला आन्सर काय येणार? फॉल्स येणार. आणि पहिली फॉल्स दुसरी ट्रू असेल तरी आन्सर फॉल्सच येणार. आणि दोन्ही कंडिशन फॉल्स असेल तर फॉल्सच येणार. लॉजिकल अँड मध्ये कायम लक्षात ठेवायचं जर दोन्ही कंडिशन ट्रू असेल तरच आन्सर ट्रू येतो, अदरवाइज फॉल्स येतो. ओके, त्यानंतर आता आपण बघणार आहे हे झाला आपला लॉजिकल अँड ऑपरेटर. त्याच कंडिशन सांगितले, डेफिनेशन सांगितली. लॉजिकल अँडचा यूज कुठं होतं? द अँड ऑपरेटर रिटर्न ओनली वन व्हॅल्यू व्हेन बोथ कंडिशन आर ट्रू. रिटर्न ट्रू करतो केव्हा बोथ कंडिशन ट्रू असेल तरच. ओके, जर दोन्ही कंडिशन ट्रू असेल तरच लॉजिकल अँड हा आन्सर ट्रू करतो. मग ऑर काय करतात? ऑरच बघू आपण. ओके, ऑरच काय आहे तर ऑरचं डेफिनेशन घ्या पहिली. द ऑर ऑपरेटर returns true if at least one condition is true. ओके, याचा सिंटॅक्स पण सेम आहे. ऑर ऑपरेटर काय करतं? द ऑर ऑपरेटर रिटर्न ट्रू इफ ऍटलीस्ट वन कंडिशन इज ट्रू. म्हणजे अँड ऑपरेटर काय करत होतं? तर दोन्ही कंडिशन ट्रू असेल तरच ट्रू रिटर्न करीत होतो, अदरवाइज फॉल्स करीत होतो. तर ऑर ऑपरेटर काय करतं? जर एक बी कंडिशन ट्रू असेल तर काय रिटर्न करतं? ट्रू करतं. जर दोन्ही कंडिशन फॉल्स असेल तरच फॉल्स करतो. याचा आपण ट्रूथ टेबल बघून घेऊ. तुम्हाला ट्रूथ टेबल मधून सगळं समजून जाईल. ओके, हे झाला ट्रूथ टेबल याचा त्याचा अँड ऑपरेटर. आता आपण परत बघतोय इथं काय ट्रूथ टेबल बघतो. ट्रूथ टेबल ऑफ
ऑर ऑपरेटर. ओके, त्याच्यात पण काय सेम कंडिशन फर्स्ट, परत कंडिशन सेकंड आणि रिझल्ट. ओके, काय बघतोय आपण एक स्टार्ट ओपन. ओके, हे आहे सिंटॅक्स. तर तुम्हाला सांगायची गरज नाहीये, पण इथं तरी लिहिला ऑर ऑपरेटरचा सिंटॅक्स. ओके, तर आपण काय पहिले तर तुम्हाला समजलं होतं, याच्यात मी काय सांगितलं, एक कंडिशन जरी ट्रू असेल तर आन्सर ट्रू येतं. तर समजा पहिली कंडिशन ट्रू आहे. ओके, पहिली कंडिशन ट्रू आहे, दुसरी कंडिशन पण ट्रू आहे. पहिली कंडिशन ट्रू आहे, तर रिझल्ट काय येणार, ट्रूच येणार. ओके, आणि जर पहिली कंडिशन फॉल्स असेल आणि सेकंड कंडिशन ही ट्रू असेल तर रिझल्ट काय येणार, ट्रूच येणार. कारण की आपला ऑर ऑपरेटर काय सांगतो, तर एक जरी कंडिशन ट्रू असेल तर आन्सर ट्रूच येणार. आणि समजा पहिली ट्रू असेल आणि सेकंड फॉल्स असेल तर रिझल्ट काय येणार, ट्रूच येणार. ओके, पहिली कंडिशन फॉल्स असेल, सेकंड कंडिशन पण फॉल्स असेल तर आन्सर काय येणार, फॉल्स येणार. ओके, तेव्हा समजतोय. ओके, जर काय आपलं सांगतो ट्रूथ टेबल ऑर ऑपरेटरचा, जर दोन्ही कंडिशन ट्रू असेल तर आन्सर ट्रूच येणार. पहिली कंडिशन फॉल्स असेल, सेकंड जर ट्रू असेल तरी आन्सर आपलं ट्रूच येणार. पहिली ट्रू असेल आणि सेकंड फॉल्स असेल कंडिशन तरी आपला आन्सर काय येणार, ट्रूच येणार. आणि जर पहिली कंडिशन फॉल्स असेल, सेकंड कंडिशन जर फॉल्स असेल तरी आपला आन्सर काय येणार, फॉल्सच येणार. जर दोन्ही कंडिशन फॉल्स असेल तर आपलं आन्सर फॉल्स येणार, अदरवाईज ट्रूच आपलं आन्सर येणार. ओके, इथपर्यंत समजलंय. आपण काय करू, डायरेक्ट ऑन केलो याच्यात. आपण काय सांगितलं, जर दोन्ही कंडिशन फॉल्स असेल तर आपला आन्सर फॉल्स येणार. ओके, आता या दोन्ही कंडिशन फॉल्सच आहे आणि आपण काय करतोय, ऑर ऑपरेटरचा इथं यूज करतोय तरच आपला आन्सर फॉल्स येतं. ओके, तर आन्सर तुम्ही इथं बघू शकता, फॉल्स आन्सर आलेलं आहे. ओके, आपण काय सांगतो, एक कंडिशन जर ट्रू असेल, समजा 12 इज ग्रेटर दॅन 9, ही कंडिशन कशी ट्रू आहे. 21 इज लेस दॅन 20, ही कंडिशन फॉल्स आहे. तर आपला आन्सर काय यायला पाहिजे ना, आपलं ट्रूथ टेबल काय सांगतो, एक जरी कंडिशन असेल ऑर ऑपरेटर मध्ये, लॉजिकल ऑर मध्ये, तर आपलं आन्सर ट्रूच यायला पाहिजे. तर आपला बघू आपण आन्सर ट्रूच येणार. तुम्ही बघू शकता इथं ट्रू आलेलं आहे, 1 आलेलं आहे म्हणजे काय आलेलं आहे, ट्रू आलेलं आहे. ओके, इथपर्यंत समजलं सांगला. जर कंडिशन ऑर मध्ये, लॉजिकल ऑर मध्ये
दोन्ही कंडिशन फॉल्स असेल तरच अँसर फॉल्स येतो, अदरवाईज आपलं अँसर ट्रू येतं. एक जरी कंडिशन ट्रू असेल लॉजिकल ऑर मध्ये तर आपला अँसर ट्रू येणार. आणि अँड ऑपरेटर मध्ये, लॉजिकल अँड मध्ये काय येणार, जर दोन्ही कंडिशन ट्रू असेल, लॉजिकल अँड मध्ये जर दोन्ही कंडिशन ट्रू असेल तरच अँसर ट्रू येतं. लॉजिकल अँड मध्ये जर एक पण, मी काय सांगतो नीट ऐका, जर लॉजिकल अँड मध्ये एक जर कंडिशन फॉल्स असेल तर अँसर फॉल्सच येतं. ते पुढे जाऊन तुम्ही लॉजिकल अँड और हे पुढे जाऊन आपण वापरणार आहे, त्यावेळेस तुम्हाला समजणच का वापरायचे, कसे वापरायचे. ओके नाही, ओके. तर आता आपण नंतरचं कोणतं बघणार आहे, हे ट्रूथ टेबल एकदा बघून घ्या तुम्ही. ओके, हे टेबल बघून घ्या, याचा वाटलंच तर फोटो काढून घ्या आणि समजून घ्या लॉजिकल अँड मध्ये आणि लॉजिकल ऑर मध्ये काय डिफरन्स आहे. डिफरन्स एकच आहे, लॉजिकल अँड एवढं डोक्यात ट्रूथ टेबल लक्षात ठेवायची गरजच नाही तुम्हाला. पहिली गोष्ट सोपं शॉर्टकट ठेवायचं, अँड म्हणलं, लॉजिकल अँड म्हणलं का दोन्ही कंडिशन ट्रू असेल तरच ट्रू येईल, अदरवाईज सगळे फॉल्स आहे, असं डायरेक्ट सांगायचं. तुम्हाला कोणीच कन्फ्युज करू शकणार नाही याच्यात जर तुम्ही असं लक्षात ठेवलं. अँड म्हणलं दोन्ही कंडिशन ट्रू आहे, ठीक आहे, अँसर पण ट्रू येणार. आणि जर पहिली कंडिशन जर ट्रू असली, अँसर फॉल्स. मग पहिली असू नाही तर दुसरी असू कंडिशन जर चुकीची असेल लॉजिकल अँड मध्ये तर अँसर फॉल्सच येणार. आणि ऑर मध्ये सेम तसंच. ज्यादा कन्फ्युज व्हायचंच नाही याच्यात. जर कंडिशन ऑफ लॉजिकल ऑर मध्ये जर कंडिशन एक पण ट्रू असेल, दोन्ही ट्रू असेल तर ट्रूच असणार अँसर, पण एक पण जर कंडिशन ट्रू असेल तरी अँसर आपलं ट्रूच येणार लॉजिकल ऑर मध्ये. बरोबर लक्षात ठेवा. हे ट्रूथ टेबल मी तुम्हाला दाखवलंय, एवढं लक्षात ठेवायची गरज नाहीये, फक्त मी जेवढं सांगितलंय तेवढंच लक्षात ठेवा. फक्त परत एकदा सांगतो, लॉजिकल अँड मध्ये जर दोन्ही कंडिशन ट्रू असेल तरच अँसर ट्रू येतं, अदरवाईज फॉल्स येतं. आणि लॉजिकल ऑर मध्ये जर दोन्ही पैकी एक कंडिशन जरी ट्रू असेल तर अँसर आपलं ट्रूच येतं. ओके. त्यानंतर आपण काय बघणार आहे आता, नॉट ऑपरेटर. ओके, नॉट ऑपरेटर काय करतो, डायरेक्ट उलट करतो याच्या. नॉट ऑपरेट रिव्हर्स करतो रिझल्ट डायरेक्ट. काय करतो, रिझल्ट रिव्हर्स करतो. त्याची डेफिनेशन सोपी घ्यायली, द नॉट ऑपरेटर रिव्हर्स द रिझल्ट. काय करतो, रिझल्ट रिव्हर्स करतो. कसा रिव्हर्स करतो, तर हे ऑपरेटर लावायचं आणि कंडिशन हा त्याचा सिंटॅक्स आहे. कंडिशन सिंटॅक्स कंडिशन कुठं, फक्त नॉट, आपलं नॉटचा ऑपरेटर लावायचं, कंडिशन डायरेक्ट. समजा कसं, ओके, एक्झाम्पल थ्रू सांगतो पण पहिले लक्षात घ्या. समजा इफ कंडिशन इज, समजा कंडिशन ट्रू आहे, त्याचा रिझल्ट काय होणार, बिकम फॉल्स. जर आपण ते वापरलं तर, नॉट ऑपरेटर वापरलं तर. जर फॉल्स असेल तर रिझल्ट काय होणार, ट्रू, बिकम बिकम ट्रू. ओके. समजलंय, कंडिशन सांगू डायरेक्ट.
नॉट ऑपरेटरचं ट्रूथ टेबल काय नाहीये. याच्यात फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, ट्रू असेल तर फॉल्स होणार, फॉल्स असेल तर ट्रू होणार. ओके, चला डायरेक्ट कोड मध्ये दाखवतो तुम्हाला. अं, हा, समजा 10 इज ग्रेटर दॅन 5, ही कंडिशन काय आहे, ट्रू आहे. ओके, रिझल्ट बघा तुम्ही आता आधी, दिसतोय तुम्हाला इथं काय आहे, ट्रू आहे. पण तेच जर याच्या पुढे आपण नॉट लावलं तर काय येणार आता, रिझल्ट काय ट्रू आहे. पण जर नॉट लावलं तर रिझल्ट तुम्ही बघा काय येतोय, फॉल्स. ठीक आहे, नॉट ऑपरेटर काय करतं, रिव्हर्स करतं. जर तुमचं ट्रू असेल तर फॉल्स करतं, फॉल्स असेल तर ट्रू करतं. एवढं लक्षात ठेवा. ओके, आता त्यावेळेस आता काय करणार आपण, असाइनमेंट ऑपरेटर बनणार आहे. तुम्हाला समजले, लॉजिकल ऑपरेटर समजलेले, 3 लॉजिकल ऑपरेटर आहे, अँड, ऑर, और नॉट. अँड ऑपरेटर काय करतं, द अँड ऑपरेटर टू रिटर्न ट्रू ओनली व्हेन, कवा, जर दोन्ही कंडिशन, बोथ कंडिशन आर ट्रू. जर दोन्ही कंडिशन ट्रू असेल तर अँड ऑपरेटर ट्रू रिटर्न करतो, अदरवाइज फॉल्स करतो. तसंच ऑर ऑपरेटर काय करतं, द ऑर ऑपरेटर रिटर्न ट्रू इफ ऍट लिस्ट वन कंडिशन इज ट्रू. म्हणजे काय पाहिजे त्याला, ऍटलिस्ट वन कंडिशन, दोन्ही दोन कंडिशन पैकी एक कंडिशन तरी ट्रूच पाहिजे. ओके, समजलंय. त्यानंतर काय नॉट ऑपरेटर, नॉट ऑपरेटर रिव्हर्स करतो रिझल्ट, ट्रू असेल तर फॉल्स करतो, फॉल्स असेल तर ट्रू करतो. त्यानंतर आता असाइनमेंट ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर कशासाठी युज करतो आपण, व्हॅल्यू असाइन करण्यासाठी. त्यात पण एक दोन तीन हे कंपाऊंड असाइनमेंट ऑपरेटर आहे, ऍडिशन, शॉर्टकट मध्ये जसं आपण लिहितो तसे, तर ते पण मी तुम्हाला सांगतो. तर सिंपल असाइनमेंट ऑपरेटर आहे इक्वल टू, डेफिनेशन घ्या. ओके, तो काय आहे, असाइनमेंट ऑपरेटरचं काय घ्या, असाइनमेंट ऑपरेटर आर यूज टू असाइन द व्हॅल्यू टू व्हेरिएबल. ओके, असाइनमेंट ऑपरेटर काय करतं, व्हॅल्यू असाइन करायला करतं, कोणाला, व्हेरिएबलला. ओके, इक्वल टू हे जे ऑपरेटर आहे, सॉरी हे, तो व्हॅल्यू असाइन करायला यूज करतो. कसं आपण नाही करतो, इन ए इक्वल टू 10, तर ही 10 व्हॅल्यू ही असाइन करतो, हे असाइनमेंट ऑपरेटर असाइन करतो, कोणाला करतं, तिकडे ए ला करतो. ओके, सिंपल ऑपरेटर आहे इक्वल टू असाइनमेंट ऑपरेटर. हे जे आपण ऑपरेटर बघितलं आता कसं कळलं, इन ए इक्वल टू 10. ओके, तर काय करतोय ऑपरेटर, assign value to the right side, variable on the left side. राईट साइड ला व्हॅल्यू असाइन करतो, करली टू द लेफ्ट, लेफ्ट साइड. ओके, व्हॅल्यू असाइन करायला स्टोअर करतो, यूज करतो आपण. त्यानंतर आपण बघतोय कंडिशन, ऍडिशन असाइनमेंट. ऍडिशन असाइनमेंट हे ऑपरेटर आहे असाइनमेंट ऑपरेटर मध्ये, ऍडिशन असाइनमेंट, मेंट. ओके, काय करतं, ऍड द राईट ऑफ रन टू द लेफ्ट ऑफ रन, ऑफ ऑफ रन, रन अँड स्टोअर द रिझल्ट. ओके, त्याचा सिंटॅक्स कसा आहे,
टॅक्स सिंटॅक्स कसा आहे? ए प्लस इक्वल बी. तो काय करतोय? ए मध्ये व्हॅल्यू ऍड करतोय आणि असाईन स्टोअर करतोय. यालाच कसं इक्विव्हॅलेंट कसं लिहू शकतो आपण? ए इक्वल टू ए प्लस बी. या असं लिहिण्याऐवजी आपण असं लिहितो शॉर्टकट मध्ये. ओके, आपण मग नुसतं असंच नाही लिहितो का ते प्लस झालं. ओके, तर आपण याला मायनस मध्ये लिहायचं असेल सबस्ट्रॅक्शनचं. सबस्ट्रॅक्शनचं कसं लिहिणार? प्लसच्या ऐवजी मायनस लिहिणार. तेच जर आपल्याला मल्टिप्लिकेशनचं लिहायचं असेल तर मल्टिप्लिकेशनचं आपण काय करणार? असं करा. ओके, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे सगळं आपण असं करणार. मॉड्युलो हे सगळे आपण असे यूज करणार शॉर्टकट मध्ये. आपण कोड बघू, ते कोड सांगतो तुम्हाला समजेल. ओके, आता मी काय करतो, समजा इन ए इक्वल टू 10, तर मला ए मध्येच पण परत अजून 7 ऍड करायचे. ओके, ए मध्येच मला काय करायचं? 7 ऍड करायचं. मग मी काय करतो, असं लिहिणार. रेग्युलर कसं लिहिणार? ए प्लस अजून 7 ऍड करायचं असं. पण याचा शॉर्टकट कसा आहे मग? हे असं लिहिणार ना, पण मग शॉर्टकट मध्ये कसं लिहिणार? ए इक्वल टू त्याच्या आधी प्लस इक्वल टू 7 असं हे सगळं शॉर्टकट आहे. तर आपण दोन्हीचं आउटपुट बघूया, मग तुम्हाला समजून जाईल का फरक काहीच नाही. डी ओके, आउटपुट काय यायला पाहिजे ना आता? 17. ओके, याचे आउटपुट 17. ते जर मी असं लिहिण्याऐवजी असं लिहिलं तर काय होईल? काय उत्तर द्यायला पाहिजे? तरी समजा आपण 7 8 करतो म्हणजे डिफरन्स काय तुम्हाला सेम हे होतंय का? ओके, आता काय 18 यायला पाहिजे. बघू शकतो तुम्ही 18 आलेला आहे. दिसतोय? हेच मी मल्टिप्लिकेशन सोबत करू शकतो. हा, सबट्रॅक्शन सोबत करतो. परत बघा तुम्ही काय येतंय? 2 येतंय. तू येतंय इथं दिसतंय 2. तू दिसतंय इथं. तेच मी काय करू शकतो? मल्टिप्लिकेशन आता किती यायला पाहिजे? 18 यायला पाहिजे. 80. ओके, रन करतो. हा, ओके, येतंय 18. कंपायलर प्रॉब्लेम असते. 18 येतंय. तेच समजा मी डिवाइड केलं. समजा 8 ने 10 ला डिवाइड केलं किती? 10 ने जाऊ द्या, 2 ना करू. ओके, तर तुम्हाला समजा किती येतं डिवाइड केलं? 10 ला 2 ने 5 येतंय. ओके, 5 यायला पाहिजे ना सर? येतंय 5 येतं. आलंय. ओके, असंच तुम्ही मॉड्युलोचा पण यूज करू शकता. मॉड्युलो आल्यावर किती येतं? किती यायला पाहिजे ना सर? 0 यायला पाहिजे. आलंय 0. ओके, असंच तुम्ही मॉड्युलो ऑपरेटर आपण यूज करू शकता. ओके, तर तुम्ही आज काय काय बघितलं आपण ते बघूया एकदा ओव्हरव्ह्यू. आणि एक प्रोजेक्ट करायचा आपल्याला आज. जेवढं आतापर्यंत आपण शिकलोय, मी जेवढं शिकवलंय तुम्ही जेवढे शिकल्यात त्याच्यावर एक बेसिक प्रोजेक्ट करायचा आपल्याला. एकदा
समरी बघून घेऊ. तुम्हाला सगळं शिकवलेलं आहे. याच्या आधी मी व्हेरिएबल वगैरे शिकवलेले आहे. आता इन्स्ट्रक्शन ऑपरेटर शिकवलेले. इन्स्ट्रक्शन 3 प्रकारचे असतात. टाइप डिक्लेरेशन, अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन, टाइप कन्व्हर्शन. त्याच्यात टाइप कन्व्हर्जन अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन म्हणजे टाइप कन्व्हर्शन सुद्धा शिकवलं. त्याच्यात इम्प्लिसिट कन्व्हर्सेशन, एक्सप्लिसिट टाइप कन्व्हर्सेशन, ऑपरेटरची प्रेसिडेन्स. त्यानंतर ते सॉल्व्ह करून तुम्हाला सॉल्व्ह करून कमेंट मध्ये टाकायला सांगितले ते तुम्ही टाकले. ज्यांनी नाही टाकले त्यांनी परत टाकले. आणि आजचा व्हिडिओ बघणारी मागचा व्हिडिओ नक्की बघा. त्यानंतर कंट्रोल ऑफ इन्स्ट्रक्शन बघितल्या, त्याच्यात टाईप बघितले, सिक्वेन्स कंट्रोल, डिसिजन मेकिंग कंट्रोल, लूप कंट्रोल, केस कंट्रोल. त्यानंतर आपण ऑपरेटर बघतो. ऑपरेटर मध्ये अर्थमॅटिक ऑपरेटर बघितले, प्लस मायनस सबट्रॅक्शन डिव्हिजन मॉड्युलो. त्यानंतर रिलेशनल ऑपरेटर बघितले, इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू आणि नॉट इक्वल टू. त्यानंतर आज बघतो आपण लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर काय डेफिनेशन काय, लॉजिकल ऑपरेटर आर यूज टू कंबाईन टू और मोर कंडिशन अँड रिटर्न इधर. म्हणजे दोन कंडिशन एकत्र करण्यासाठी आपण लॉजिकल ऑपरेटर यूज करतो. लॉजिकल ऑपरेटरचे पण काही ती 3 टाईप आहे. 3 टाईप मध्ये काय काय आहे, एक अँड लॉजिकल आहे, लॉजिकल ऑर आहे आणि लॉजिकल नॉट आहे. तर अँड मध्ये काय असतं, लॉजिकल अँड मध्ये जर दोन्ही कंडिशन ट्रू असेल तर आन्सर ट्रू येतो, अदरवाइज फॉल्स येतो. ऑर मध्ये जर दोन्ही पैकी एक जरी कंडिशन ट्रू असेल तर आन्सर ट्रू येतो. दोन्ही कंडिशन फॉल्स असेल तरच लॉजिकल ऑर मध्ये आन्सर फॉल्स येतो. ओके. नॉट तर रिव्हर्स करतं, सगळ्यात सोपं रिव्हर्स करतं. नॉट ऑपरेटर सगळ्यात सोपं आहे. जर कंडिशन चुकीची असेल, तिला बरोबर करायचे असेल आपण नॉट चा यूज करणार. ओके. त्यानंतर असाइनमेंट ऑपरेटर सांगितले, शॉर्टकट सांगितला त्यांचा. इकडे यूज पण करून दाखवलेले आहे तुम्हाला. मॉड्युलो दाखवले, सबट्रॅक्शन दाखवले, डिव्हिजन दाखवले. ओके. आता आपल्याला एक प्रोजेक्ट बनवायचा आहे. मला इथं मी प्रोजेक्ट दिलाय. प्रोजेक्ट मध्ये इन्स्ट्रक्शन काय, प्रोजेक्ट काय काय प्रोजेक्ट करायला, स्टुडंट कॅल्क्युलेटर बेस्ट फॉर बिगिनर ही कन्सेप्ट आहे आपली. तर काय काय यूज करायचं आपल्याला, डेटा टाइप्स, व्हेरिएबल आपण यूज करणार, डेटा टाइप्स यूज करणार, प्रिंटफ स्कॅनर फंक्शन तुम्हाला सांगितलेलं आहे मी, व्हॅल्यू कशा घ्यायच्या, स्टोअर कशा करायच्या. त्यानंतर अर्थमॅटिक ऑपरेशन पण त्याचे यूज करणार आहे. काय करायचंय, टेक स्टुडंट नेम घ्यायचं पहिलं. त्यानंतर स्टुडंट नेम घ्यायचं म्हणजे आपल्याला काय लागेल इथं, मग काय लागेल स्टुडंट नेम साठी, केआर डेटा टाइप लागेल, नेम. ओके. हे एक व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल आधी. त्यानंतर काय करावं लागेल, रोल नंबर घ्यायचा आहे. त्यासाठी इन रोल नंबर नावाचे एक व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल. 5 सब्जेक्ट डिक्लेअर करावं लागतील. त्याची टोटल कॅल्क्युलेशन काढावं लागेल. त्याचे पर्सेंटेज काढायचे आणि पर्सेंटेजचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे त्यांनी. ओके. आणि सॅम्पल आउटपुट आपलं असं आलं पाहिजे. ओके. म्हणजे मार्क घेतले पाहिजे त्यांनी इथं असे असे. ओके. तर चला आपण पहिले हे घेऊ. सॅम्पल आउटपुट काय आलं पाहिजे, तर स्टुडंट रिपोर्ट. त्याचे फक्त एवढा रिझल्ट आला पाहिजे. आता ते नेम वगैरे घ्यायचं ते समजलं, तर आपण काय करू, प्रोजेक्टला सुरुवात करू. तर कॅर डेट टाईप नेम किती 50 कॅरेक्टर घेऊया आपण सध्या. ओके. हे ॲरेच आहे, हा तुम्हाला शिकवणार नाही पण सध्या घ्या. ओके. त्यानंतर रोल नंबर घ्यायचा आहे आपल्याला. ओके. इनपुट, तर रोल नंबर पण डिक्लेअर करावा लागेल. ओके. अजून काय घ्यायचं सांगितलं त्यांनी, 5 सब्जेक्टचे काय घ्यायचंय, टेक अ 5 मार्क फॉर 5 सब्जेक्ट. 5 सब्जेक्टचे मार्क घ्यायचे, तर आपल्याला 5 सब्जेक्ट डिक्लेअर करून करावं लागतील. ओके. तर काय करू, मार्क म्हणजे इंटिजर येणार आहे, पण काय करू, सी असे पण आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. परत अजून काय घ्यायचे, मराठी. ओके. परत इंग्लिश. ओके. अजून काय घ्यायचे, मॅथ. 3 झाल्या. अजून सायन्स,
सायन्स. ओके. अजून कायचे घ्यायचे? इंग्लिश झाले, मराठी झाले, सायन्स झाले आणि हिस्ट्री. काही सब्जेक्ट क्लिअर केले. त्यानंतर टोटल प्रिंट करायची. तर इन काय करणार? टोटल हे एक यूज करावं लागणार. त्यानंतर काय करायचे? पर्सेंटेज. पर्सेंटेजची फ्लोट मध्ये येणार. ओके. फ्लोट. फ्लोट मध्ये येणार म्हणजे पर्सेंट पर्सेंटेज पर्सेंटेज फ्लोट मध्ये काय येणार? पर्सेंटेज आपले याच्यात येतात पॉइंट मध्ये 75.52%, 67.20 असे येतात म्हणून. तर पहिलं काय आता आपण घेतोय? नेम येणार आहे, स्टुडंटची डिटेल. ओके. काय घेतोय? स्टुडंट डिटेल. ओके, हे तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय मी. काय घेऊ? त्याच्या आधी मी एक मेसेज प्रिंट करणार. प्रिंट एफ. काय मेसेज प्रिंट करणार? एंटर युअर युअर येण्यापेक्षा स्टुडंट नेम घ्यायचं का? एंटर स्टुडंट नेम. ओके. नाव मेसेज प्रिंट केला की इनपुट देणार युजर. मग त्याला आपण स्कॅन एफ नी काय करणार? स्टोअर करणार. तर स्टोअर कसं करणार? आपण ऍक्सेस मॉडिफायर ने स्टोअर करणार. ओके. पर्सेंट एस. ओके. आपण काय करणार? ऍक्सेस मॉडिफायर ने स्टोअर करणार. म्हणजे ते इनपुट जे नाव देणार युजर ते पर्सेंट रोल कॅरेक्टर काय वापरतो आपण? येस. काय पुढे स्टोअर करणार? नेम. ओके. त्यानंतर अजून काय घेणार? आता रोल नंबर घ्यायचा. So printf enter student roll number. Okay. तो परत काय करणार? स्कॅनएप ने स्टोअर करणार. पर्सेंट स्टोअर काय येणार? पुन्हा तिथं रोल नंबर काय इंटिजर आहे, मग काय येणार? डी. अँड काय येणार परत आता? मग अँड पर्सेंट का? अँड पर्सेंट रोल नंबर. कारण रोल नंबरला जाऊनच स्टोअर झालं पाहिजे. मग अँड पर्सेंट वापरला, इथं का नाही वापरला? तर इथं ऍरे टाईप वापरलेला आहे. ऍरे मध्ये एक एक व्हॅल्यू अशी स्ट्रिंग मध्ये स्टोर. ऍरेचा इंडेक्स 0 पासून स्टार्ट होतो. आता नाही तुम्हाला सांगितलं, पण आपण बघणार आहोत. पण सध्या ध्यानात ठेवा, ऍरे घेतलेला आहे म्हणून वापरलं नाही, कारण की ऍरेचे डायरेक्ट व्हॅल्यू मेमरी लोकेशनला असे इंडेक्स फॉर्म मध्ये स्टोर होते. 0 1 2 ऐकलं असेल तुम्ही. रोल नंबर साठी आता इंटिजर आहे, तर डायरेक्ट इंटिजर इथं जाणार रोल नंबरला. त्यामुळे ओके. त्याला ऍड्रेस हे काय करतो? ऍड्रेस स्पेसिफाय करतो. इन शॉर्ट सांगायचं ठरलं तर @. ओके. त्यानंतर आता काय घ्यायचे? आता मार्क इनपुट घ्यायचे. इकडे एवढं झालं. मार्क इनपुट. ओके. तेच प्रिंटेड काय तुम्हाला सांगितलं, नेक्स्ट लाईनला जर प्रिंट करायचं असेल तर आपण काय करतो? बॅकवर्ड स्लॅश एन यूज करतो. एंटर मार्क ऑफ मराठी. तेच काय करणार आपण परत? स्कॅन ऍपने पर्सेंट डी वापरून स्टोअर करणार @मराठी. ओके. तर मी हेच 5 वेळा पेस्ट करतो आणि चेंज करतो. ओके. पहिलं मराठी आले, मराठी नंतर कोणते ते? इंग्लिश. ओके. मराठी आले, इंग्लिश आलं, त्यानंतर कोणतं होतं? मॅथ. हे असं आहे, तुम्ही काही फरक आहे, मी आता फास्ट मध्ये करतोय. त्यानंतर कोणतं होतं? सायन्स. ओके. सायन्स.
त्यानंतर होते हिस्ट्री. हिस्ट्री हे झाले मार्क. इनपुट झाले सगळ्याचे मार्क. मार्क इनपुट झाले म्हणून आता काय करायचे, तर टोटल कॅल्क्युलेट करायची पहिली. टोटल कॅल्क्युलेट. ओके. टोटल कॅल्क्युलेट कशी करणार आपण, सगळ्याचे मार्क आपण टोटल व्हेरिएबल डिक्लेअर केलता, ते सगळ्या सब्जेक्टची ऍडिशन हे आपण काय करणार, टोटल मध्ये स्टोअर करणार. मग कोणती पहिली, मराठी प्लस इंग्लिश प्लस सायन्स. मराठी झालं, इंग्लिश झालं, सायन्स झालं, मॅथ राहिले. मॅथ प्लस हिस्ट्री. ओके. ही सगळ्याची बेरीज काय होणार, कॅल्क्युलेट होणार, टोटल मध्ये स्टोअर होणार. त्यानंतर आपल्याला करायचे पर्सेंटेज फाइंड करायचे. काय, कॅल्क्युलेट पर्सेंटेज. ओके. पर्सेंटेज स्टोअर करायची. पर्सेंटेज इक्वल टू, पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय असतो, काय पर्सेंटेज कशी फाइंड करतो आपण, टोटल ऑफ ऑल सब्जेक्ट अँड डिवायडेड बाय नंबर ऑफ सब्जेक्ट इंटू 100. ओके, असंच करतो ना फाइंड करायचं असेल तर, टोटल सब्जेक्ट डिवायडेड बाय नंबर ऑफ सब्जेक्ट इंटू 100. ओके, असंच फाइंड करतो ना टोटल. असेच करतो का, डिस्प्ले रिपोर्ट ऑफ स्टूडेंट. ओके, तुझी कसं करतो आपण, प्रिंट एफ, थोडं चांगलं दिसावं म्हणून शब्दाने असं करतो. ओके, त्यानंतर काय करतो, प्रिंट एफ /n स्टूडेंट रिपोर्ट. रिपोर्ट. ओके. त्यानंतर काय, खाली पण टाकतो मी. ओके, झालं सगळं. रिपोर्ट प्रिंट करायचं आपल्याला. ओके, प्रिंट आहे पहिलं नेम, NAME, नेम प्रिंट करायचे स्टुडंट. हे काय आहे, पुढे स्टोअर करतो आपण नेम मध्ये. ओके, कोण नेम तर स्टोअर केलं. ओके, पण इथं आपण सांगितलेलं काय द्यायचं, ऍक्सिस मॉडिफायर. ओके, लक्षात असेल सर्वांच्या, ऍक्सिस मॉडिफायर देणं गरजेचं आहे. त्यानंतर काय करायचं, रोल नंबर. रोल नंबर साठी काय, %D, त्याच्यानंतर रोल नंबर. ओके, त्यानंतर काय, तर प्रिंट प्रिंट अँड टोटल मार्क. टोटल मार्क. ओके,
त्यासाठी मग काय पर्सेंट डी आणि टोटल. ओके. त्यानंतर शेवट काय तुमचं मध्ये तर पर्सेंटेज ओके. त्यासाठी काय पर्सेंटेज फ्लोट मध्ये घेतलं होतं आपण. ओके, आठवतंय. तर मला 0.2 लागतो. ओके, कॉमा पर्सेंटेज. शेवट आपलं रिटर्न 0. रन करायचा हा प्रोग्राम. मी 500 का घेतले हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. ओके, चला आता आपण आपला रन करू प्रोजेक्ट. तुम्ही बघा काय मागते. पहिले नेम मागते. मी रॅन्डम नेम टाकतो. काय टाकू? राम. रोल नंबर टाकतो 101. मराठीचे मार्क टाकतो 56. इंग्लिशचे टाकतो 45. मॅथचे टाकतो 89. सायन्सचे टाकतो 45. आणि हिस्ट्रीचे टाकतो 35. ओके, तर बघा इथे रिझल्ट येतोय. नेम काय? स्टुडंट. रोल नंबर 101. टोटल मार्क याची बघा टोटल कॅल्क्युलेशन करा तुम्ही. किती येणार? 270 येणार. पर्सेंटेज किती येणार? 54. ओके, हा प्रोजेक्ट आपला बेसिक त्यात आपण सगळं कव्हर केलंय व्हेरिएबल वगैरे. ओके, इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे. आता दुसरा एक प्रोजेक्ट आहे जो की तुम्ही बनवायचा आहे. तो सगळ्यांनी सगळं दिलेलं आहे याच्यात. ओके, हा प्रोजेक्ट एवढा तुम्ही बनवायचा आहे. लवकर फोटो काढून घ्या आणि बनवा. कोड तुम्ही कमेंट करू शकता किंवा आपली इन्स्टा आयडी आहे. आपल्या इन्स्टा आयडी आहे आपली क्रॅक पाथ अंडरस्कोर. या आयडी तुम्ही डीएम करा. ओके, तुमचा कोड मी बरोबर आहे की नाही ते बघून सांगेल. काही तुम्हाला एरर असेल ते सुद्धा तुम्ही पाठवू शकता. ओके, आणि हा तुम्ही तो फोटो काढत असेल हा कोड सॉल्व्ह करून लवकर मला डीएम टाका इंस्टावर आपल्या इंस्टावर. ओके, आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर भेटू उद्या कंडिशनल ऑपरेटर सोबत. ओके.